मुंबईतली ही ख्रिश्चन व्यक्ती जिने गणपतीला अख्खं बनारसच घरात साकारलंय. सायन प्रतीक्षानगरमध्ये राहणाऱ्या फ्रँकलिन पॉल नावाच्या व्यक्तीने गणपतीला वाराणसीचं डेकोरेशन साकारलंय आणि हे मिनिएचर डेकोरेशन अगदी हुबेहूब जशाच्या तसं साकारलंय. प्रत्येक गोष्टीला इतकं बारकाईने डिटेलिंग दिलंय की ती गोष्ट खरी असल्यासारखीच वाटते. त्याने आतापर्यंत वेगवेगळे असे समाजाच्या गंभीर मुद्द्यांवर डेकोरेशन केलेले आहेत. सोशल कॉन्सेप्ट वरती बेसिकली आपला गणपती लोकप्रिय आहे या सगळ्या गोष्टीसाठी. 2020 साली पसरलेल्या आजारामुळे सोशल डिस्टन्सचा मेसेज देणारं डेकोरेशन साकारलं. मग 2021 साली अतिवृष्टी आणि पाणी जमाव ज्यात परेल विभागात भरणाऱ्या पाण्यामध्ये संपूर्ण जागेची आणि लोकांची गैरसोय कशी होते हे दाखवलं. मग 22 साली कर्करोगाची कहाणी आणि 23 साली मुक्या प्राण्यांचं दुःख दाखवण्यासाठी थेट केदारनाथला साकारून कसं तिथल्या मुक्या प्राण्यांच्या जीवाचे हाल होतात हे दाखवले. आपण लाईक कॅन्सर पेशंट साठी केलंय. आपल्या मुंबईतला जी परिस्थिती आहे, वॉटर लॉजिंग इज द बिगेस्ट प्रॉब्लेम, तर ते सुद्धा आपण दाखवलंय. आणि लास्ट टाइम आपण आपल्या मुक्या प्राण्यांसाठी ते सुद्धा आपण ॲज अ सोशल कॉन्सेप्ट केलंय. आणि मग यंदा आणखी काहीतरी उत्कृष्ट म्हणून आणि स्वतःला एक चॅलेंज म्हणून अख्खं बनारसच सर्व घाटांसह आपल्या घरी आणलं. यात प्रत्येक छोट्या गोष्टीला डिटेलिंग केली आणि तीही इतकी की वाळत घातलेले कपडे, पत्रांना लागलेला गंज आणि पावसामुळे आलेला शेवाळ हे त्या डेकोरेशन मध्ये अजून जीव टाकत होतं. बरं, ह्यांनी मणिकरण सोबत इतर घाट साकारलेत. त्यात घाटवर झालेला कचरा आणि त्याला साफ करण्यासाठी फिरणारी बोट ही सुद्धा इतकी खरी होती की हे डेकोरेशन आहे हेच आम्ही विसरून गेलो. एव्हरीथिंग फ्रॉम इंटरनल. ओके, आय एम व्हेरी मच इमोशनली आणि असा माझा प्रयत्न असतो की व्हॉट आय कॅन गिव्ह टू द पीपल. क्रिएटिव्हिटीला अंत हा नाहीच, म्हणून बाप्पाच्या डेकोरेशन मध्ये माणसाऐवजी सगळे उंदीरच कामाला लावली. मग ते बोट चालवणं असो, चाय पिणं असो, गंगा आरती करणं असो किंवा बाप्पाची मदत करणं असो. की आपण बेसिकली ह्युमन फिगर्स यूज नाही करत आहे, कारण की आपल्याला गणपतीचा सुद्धा मजा पाहिजे. तर आपल्याला ती मजा कसं करता येईल बाप्पांबरोबर, तर आपण ते कॅरेक्टरचा रोल प्ले ते उंदरात आपण प्रेझेंट करतो. बरं, या डेकोरेशन मध्ये पाणीही खरं वापरला आणि त्यात मासे सुद्धा सोडले, म्हणजे पाहणाऱ्याचा एक्सपिरियन्स हा आकाशाला मिळावा. या डेकोरेशनला करणं साधं काम मुळीच नव्हतं, कारण ह्याला करण्यासाठी 1.5 महिन्याहून अधिकचा वेळ लागला. बेसिकली बिहाइंड द सीन पूर्ण किऑस असतो. तेवढी ही सजावटी जे दिसत आहेत त्याच्या पाठी म्हणजे बरेच दिवस फॅमिली म्हणून हे एवढ्या छोट्याच्या रूम मध्ये हे 1.5 महिन्याचा प्रवास पूर्ण दिवस रात्र काढून कसं जाणं करणं, लाईक रिच अँड एव्हरी वन पुट ऑन करतो, तेव्हा जाऊन हे देखावा असं सादर करतो. संपूर्ण पॉल परिवार बाप्पाला खूपच मानतात, म्हणूनच त्यांच्याने शक्य तितकी सेवा आणि इतरांना काहीतरी वेगळं पाहण्याचा आनंद ते दरवर्षी देतात. तर आपला विसर्जन सुद्धा आपण पारंपरिक इको फ्रेंडली व्यवस्थित बिल्डिंगच्या खाली एक चांगलं भजन वगैरे करून व्यवस्थित आपण विसर्जन करतो. माझी वाराणसीला जाण्याची जुनी इच्छा आणि ती इथे गेल्यावर काही प्रमाणात नक्कीच पूर्ण झाली. म्हणून सांगतो, तुम्ही एकदा तरी तुमच्या लहान मुलांसह पॉलच्या घरी साकारलेल्या बनारसच्या घाटाला नक्की भेट द्या. मी खात्री बाळगतो की तिथे गेल्यावर डेकोरेशन पाहून तुमची बनारसला जायची इच्छा काही प्रमाणात पूर्ण होईलच आणि तुमचं घरी यायचं मन सुद्धा नक्कीच करणार नाही.